यानंतर आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्स प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे। तर मास्टरमाइंड संदीप धुनिया याच्या प्रेयसीचा ड्रग्स तस्करी प्रकरणामध्ये समावेश असल्याची माहिती आहे। पोलिसांना तसा संशय आहे। संदीपची प्रेयसी सोनम पंडितची पुणे पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे। संदीपने सोनमच्या नावाने काही मोबाईल सिम कार्ड घेतल्याचा पोलिसांना संशय आहे। तर संदीप आणि सोनम यांनी पुण्यामध्ये भाडे तत्वावर एक फ्लॅट घेतल्याची माहिती आहे। संदीपची प्रेयसी सोनम पंडित हिला पुणे पोलिसांनी बिहारमधील पूर्णियामधून नोटीस दिलेली होती। पूर्णियामध्ये जाऊन आणि त्यानंतर तिची झाडाझडती घेतल्याची माहिती सुद्धा समोर येते। ड्रग्स तस्करी प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार संदीप धुनिया जो फरार आहे हा नेपाळ मार्गे कुवेतला पसार झाल्याची शक्यता आहे आणि त्याची प्रेयसी जी आहे सोनम पंडित हिच्या थ्रू आता याचा तपास पुढे जात असल्याची माहिती समोर येते। आणि या सगळ्या ड्रग्स प्रकरणामध्ये सोनम पंडित जी संदीप धुनिया मुख्य सूत्रधाराची प्रेयसी आहे तिचाही हात असल्याचा संशय पोलिसांना आहे। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अमोल, काय सांगाल, जे मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्स पुण्यामध्ये सापडलेलं होतं त्या ड्रग्सचं कनेक्शन आता संदीप धुनियाची प्रेयसी सोनम पंडित पर्यंत जाऊन पोहोचल्याचं दिसतंय, काय अपडेट्स आहेत या विषयीचे? नक्कीच, आणि पुणे पोलिसांच्या तपासामध्ये ही माहिती समोर आलेली आहे। त्यानुसार सोनम पंडित हिची चौकशी सुद्धा पुणे पोलिसांकडून करण्यात आलेली आहे। प्रामुख्याने संदीप धुनिया जो या संपूर्ण ड्रग्स प्रकरणाचा मास्टरमाइंड आहे त्याची ही प्रेयसी आहे आणि या दोघांनी पुण्यात एक भाडेतत्वावरती फ्लॅट सुद्धा घेतल्याची माहिती समोर आलेली आहे। आता सध्या संदीप जो आहे तो नेपाळ मार्गे कुवेतला पसार झाल्याची सुद्धा माहिती समोर आलेली आहे आणि त्यामुळे या सोनमकडे चौकशी केली असता तिचा नेमका या संपूर्ण प्रकरणामध्ये काय सहभाग आहे याची सुद्धा चौकशी पोलिसांकडून केली जाणार आहे। यांचे जे एकमेकांचे संभाषण आहेत ते सुद्धा पोलिसांच्या हाती लागलेले आहेत। सोनम पंडित हिला आता चौकशीमध्ये ताब्यात घेतल्यानंतर आणखीन तिच्याकडे काय काय माहिती उपलब्ध होतीये याचा सुद्धा तपास पोलिसांकडून केला जातोय। पण एक महत्त्वाची अपडेट आहे या ड्रग प्रकरणामध्ये ती समोर आलेली आहे ती म्हणजे संदीप धुनियाची जी प्रेयसी आहे तिचं सुद्धा आता चौकशी पुणे पोलिसांनी केलेली आहे आणि तिच्याकडचे काही मोबाईल आणि सिम कार्ड हे सुद्धा सध्या पोलिसांनी जप्त केलेले आहेत। निश्चितच अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आता पुढे नेमकं या प्रकरणामध्ये काय समोर येतं ते बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।